माझ्या बंधू आणि भगिनींनो, तुमचं सर्वप्रथम मी अभिनंदन करतो, कारण एवढ्या मोठ्या संख्येने तुमच्या स्वतःच्या खर्चाने, कारण आम्ही तर तुमच्यासारखेच उघडे रस्त्यावरचे, तुम्ही इथे आलात. आता विलास भाऊंनी सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या तुमच्या मागण्या मंजूर करून घेण्याची आमची ताकद आहे. परंतु ती ताकद आणखी ताकदवार होण्यासाठी कशाची आवश्यकता आहे? एकीची आवश्यकता आहे, जनशक्तीची आवश्यकता आहे. ज्या तऱ्हेने ज्या संख्येने तुम्ही इथे आलात त्याच चा विस्तार म्हणून आम्ही आता नाशिक किंवा मंत्र्यांना किंवा बाकीच्यांना सगळ्यांना भेटू, परंतु भेटून ऐकणारी राज्यकर्त्यांची जात नाही. राज्यकर्ते असोत, अधिकारी असोत, ज्यांना फक्त जनशक्तीची ताकद समजते. आपल्याला डाऊ केमिकलचा अनुभव आहे. डाऊ केमिकलमध्ये जनशक्तीची ताकद उभी राहिली म्हणून डाऊ केमिकल वर्षभर बंद पडलेली आहे. डाऊ केमिकल जगातली सर्वात श्रीमंत कंपनी आहे, आपल्या देशापेक्षा श्रीमंत कंपनी आहे, परंतु तुमच्यासारख्या फाटक्या माणसांनी ती कंपनी बंद पाडलेली आहे. तेव्हा शिंदेगाव या आपल्या पुढे आदर्श असला पाहिजे. शिंदेगाव लढून डाऊ सारखी मोठी कंपनी, जिला पंतप्रधानाचा आशीर्वाद होता, मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद होता, तरी आपण तिचं काम चालू दिलेलं नाही. आता आपल्याला आपल्याच मागण्या, म्हणजे असं म्हणायचं की लबाडाचं जेवण आमंत्रण जेवल्याशिवाय काही खरं नाही. ते काय म्हणतात, तुम्हाला तुम्ही आदिवासी आहात, परंतु आदिवासी दाखला न दिल्यामुळं आदिवासींच्या कुठल्याही सवलती तुम्हाला मिळत नाही. म्हणजे एका हाताने म्हणायचं या जेवायला आणि दुसऱ्या हाताने दाखला द्यायचा नाही, जेवण कुठे मिळणार. म्हणून या ज्या मूळ गोष्टी आहेत की मुळात जाऊन आम्हाला आमच्या मागण्या मंजूर होण्यासाठी, आम्हाला काही आमच्या पदरात पडण्यासाठी जर तुम्ही आम्हाला दाखला देणार नसाल तर आम्हाला आदिवासी म्हणण्याचा काय उपयोग आहे. आणि म्हणून आपण मुळातून सुरुवात करायची आहे की दाखला का मिळत नाही. आणि त्यासाठी विलास भाऊ तुम्हाला आता सांगितलं की ज्या शेड्यूल एरिया आहेत, आता ही शेड्यूल एरिया आहे, इथली जर मुलगी आमच्या शिंदे गावच्या आदिवासीला दिली असेल तर तो आदिवासी आहे हे सांगायला की आणखी कोणी ज्योतिषी लागेल का. इथली मुलगी किंवा तिथली मुलगी ती इथल्या आदिवासींनी केली असेल तर इथला आदिवासी तो आदिवासी आहे सांगायला काय कोणी ज्योतिषी लागणार काय. जेव्हा 50-50 वर्षापूर्वी जे 50 आकडे आम्हाला मोजायला तुम्ही शिकवलेले नाही, इतका कृतज्ञ क्रूर समाज आहे की ज्याने आम्हाला मूळ प्रवाह देऊ दिलं नाही. आणि त्यात पुन्हा सांगायचं की तुम्ही 50 वर्षापूर्वीचा तुमचा पुरावा आणा. 50 वर्षापूर्वीचा पुरावा आणणं शक्य नाही, अधिकाऱ्यांना पण माहिती आहे. आणि आता त्यांनी सांगितलं की खोटी दाखले घेऊन आमदार झाल्याची उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्या मनीषा निमकर ते आदिवासीच नाहीत, ते आदिवासींचे आमदार म्हणून आपण विधानसभेत मिळवतात. तेव्हा अशा या परिस्थितीमध्ये जे खरे आदिवासी आहेत त्यांना काही मिळू द्यायचं नाही आणि जे खरे आदिवासी नाहीत त्यांच्या झोळीत सगळं टाकायचं. आज आदिवासींच्या ना मंत्री ना सरकार आपल्याला विचारलं. म्हणून आज तुम्ही जेवढ्या संख्येने आलात, पुढे जेव्हा आपण हाक देऊ तेव्हा प्रत्येकाने 100 लोक आणले पाहिजे, तेव्हा सरकारला जाग येईल. मग ती मुंबई असो दिल्ली असो, आम्ही अशाच तऱ्हेने पावलं उचलली पाहिजेत की आता लढाई आरपारची आहे. लढाई कशी आहे, कशी त्याला काय म्हणतात, जिंकूया बरं. जिंकायचं नाही तर नाहीतरी घरी राहून आपण मेलेलेच आहोत. मुलाबाळांना शिक्षण नाही, 2 वेळचं जेवण नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही विकासाची दिशा आम्हाला नाही, पुढे काही होईल याचं भविष्य आमच्याकडे नाही. तेव्हा अशा अवस्थेमध्ये जिंकू या मरू अशी जेव्हा लढाई आम्ही सुरू करू तेव्हा 100% यश आपल्याला मिळणार आहे. आम्ही जेव्हा असं म्हणतो की तुमच्या 100% मागण्या आम्ही मंजूर करून देऊ, तेव्हा फक्त कोळसे पाटील किंवा विलास सोनवणे जाऊन मंत्र्याकडे मागण्या मंजूर होणार नाही. ते उलट आमच्या मागे किती लोक उभे आहेत ते बघणार.
विलास सोनवणे म्हणला असतो आम्ही रस्ता अडवतो जाऊ होऊ देणार नाही, तर त्यांनी आम्हाला ठोकून काढलं असतं का नाही. परंतु जेव्हा समाज उभा आहे असं दिसतं तेव्हा त्यांची आम्हाला हात लावायची, दांग्याला हात लावायची ताकद नाही. आमच्या तुम्ही 50 तास आमच्या या महिलांनी 350 पोलिसांना रात्रभर अटक करून ठेवलं होतं. सशस्त्र पोलिसांना अटक करून ठेवलं होतं. ही महाराष्ट्राला नाही देशाला सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून मी नेहमी म्हणत असतो की भगिनींच्या सहकार्याशिवाय किंवा भगिनींच्या सहभागाशिवाय कुठलंही आंदोलन यशस्वी होणार नाही. आज देखील तुम्ही मोठ्या संख्येने आहात. पुढच्या वेळी प्रत्येकीने 100 महिला आणायचं आणि सांगायचं घरात बसून मरण्यापेक्षा लढून मरू. घरात